घरामध्ये मुलगा जो आहे तो व्यवस्थित वागत नाही, मुलगी पण व्यवस्थित वागत नाही. माणूस तर कोट्याधीश, भरपूर भयंकर संपत्ती जे रास ठेवली होती 50-100च्या वर पोते असतात ते सगळे विहिरीत टाकून दिले. बुडत्या घरची संपत्ती, मग त्यांनी शब्द तसा वापरला. ज्या गोष्टी घरात नको आहेत ते जाणीवपूर्वक केल्या जाऊ लागल्या, त्याचा उपभोग यांना घेता येईल. मग ते नवीन आलेली मुलगी रडत होती, ते सांगायचे आमच्या सोनाचं कसं व्हायचं काय. असं विचित्र दिसणार विद्रूप स्वरूपाचं एक आकृती समोर येते स्वप्नामध्ये रात्री तिथं झोपल्यावर शेतात. माझा भाग मला द्या, वाटा कुठला मागतोय, कोण मागतोय, काहीच कळायला मार्ग. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आज पुन्हा एकदा पंढरपूरवरून संतोष देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्ते सर, आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्हाला काही तुमच्याकडनं हॉरर एक्सपिरियन्स ऐकायला आवडतील. नक्कीच. तुम्ही अगोदर ऐकलं असेल की मला या व्यक्तींकडून ही जमीन मिळाली, ही इस्टेट मिळाली, संपत्ती मिळाली. या बाबतीतच एक भयावह अनुभव होता. मला मध्यंतरी फोन आला होता त्यांचा आणि सांगितलं होतं की असं असं एक घरामध्ये मुलगा जो आहे तो व्यवस्थित वागत नाही, मुलगी पण व्यवस्थित वागत नाही. बरोबर. माणूस तर कोट्याधीश, भरपूर भयंकर संपत्ती. पंढरपूर पासून एक 100-150 किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव असेल. बरोबर. आणि फोन केला त्यांनी मला, त्यांच्या मुलाच्या आईनं फोन केला की मी असं असं बोलते सर, आणि माझ्या मुलानं म्हणले जे पिकवलेलं धान्य होतं, जे रास ठेवली होती 50-100च्या वर पोते असतात ते सगळे विहिरीत टाकून दिले. बापरे. हे कसं काय शक्य आहे म्हणलं, असं कसं काय, डोकं बिकं फिरलंय काय म्हणलं तुमच्या, डोकंच फिरलंय म्हणते सर. वर्षभराची मेहनत असेल ती सगळी अहो, 100 एकर शेती त्यांना. ते सांगतायत मला की माझी 100 एकर शेती आहे आणि ते सगळं कमवलेलं धान्य आहे. मुलानं काय केलं, ती विहीर जिथे आहे म्हणजे ते बाजूलाच टाकून दिलं. म्हणजे रात्रभर तिथं त्यानं धिंगाणा घातला, दारू पिऊन मस्ती वगैरे केली. मी म्हणलं काही वेडाचे वगैरे झटके वगैरे असतील, असं काहीतरी असेल वगैरे. ते नाही, मग त्या व्यक्तींना काय म्हणत की नेमका प्रॉब्लेम काय वाटतो तुम्हाला. तर ते म्हणले की जेव्हापासनं आमच्या मिस्टरांना बुडत्या घरची संपत्ती आली, बुडत्या घरची संपत्ती, म्हणजे त्यांनी शब्द तसा वापरला. म्हणलं म्हणजे काय, मला लक्षात आलं नाही. म्हणलं ते काय म्हणले की माझे जे मिस्टर आहेत त्यांची जी आजी होती, त्यांची आजी, बरोबर, तर त्यांच्या आजीला मुलगा कोण नव्हता, मुलगी होती. म्हणजे आईची आई, त्यांच्या मिस्टरांच्या आईची आई. त्या आईच्या आईला मुलगा कोण नव्हता, वारसदार कोण नव्हतं, म्हणून ह्यांना त्यांनी दत्तक घेऊन संपत्ती दिली. मग ती जी व्यक्ती कोण असेल वयोवृद्ध, जी जमीन आहे ती जवळजवळ तब्बल 100 एकर जमीन होती. यांची एक 20-25 एकर होती, पण भरपूर संपत्ती आली. मग ती जमीन मिळाल्यानंतर आता या मुलाच्या राहणीमानामध्ये बदल झाले, घरातल्या मुलीच्या राहण्यामध्ये बदल झाले. अचानक बदल काय झाला सांगतो. ते सांगायला लागले की ज्या गोष्टी घरात नको आहेत ते जाणीवपूर्वक केल्या जाऊ लागल्या. म्हणलं कसं काय. तर माझ्या मिस्टरांना जाणवं लागलं की जे शेतीतनं धान्य उत्पादन येतंय त्याचा फायदा काहीच नाही, लाभ काहीच होईना, उलट घरातली परिस्थिती अजून चिघळत वेगळी चालली. म्हणून आता 100 एकर मधनं जवळजवळ कितीतरी ज्वारी वगैरे म्हणा किंवा गहू वगैरे धान्य निघलं असणार, त्याचा उपभोग यांना घेता येईना. आणि जे उपभोग घेतात त्याचे, म्हणजे आता मुलगा थोडा जरा वह्यात गेला होता, ते विकून खर्च करून पैसे वगैरे करून बाहेरचे वगैरे नाद वगैरे लागले होते, असं तसं. तो सुधारावा म्हणून त्यांनी फोन केला होता आणि त्याचं लग्न पण झालं होतं. मग ते नवीन आलेली मुलगी रडत होती, ते सांगायचे आमच्या सोनाचं कसं व्हायचं काय. म्हणलं याला आता नेमकं झालंय काय हे मला समजना, की बाबा आता ह्याला पारायणानं त्यांना उपाय सांगायचा का काय करायचं. मग मी त्यांना चिकित्सक पद्धतीने विचारलं की काय होतंय काय नेमकं. मग त्या व्यक्तीने काय केलं, त्यांच्या मिस्टरांना फोन दिला त्या बाईने
आणि त्याने बोलायला सुरुवात केली. म्हणले सर, जेव्हा मी शेतामध्ये झोपायला जातो त्या ठिकाणी जिथं अन्नधान्य, आता मुलगा हे करतोय नासधूस, बरेच बाकीचे पिकं पण आहेत, हे करतो, त्या ठिकाणी एक असं विचित्र दिसणार विद्रूप स्वरूपाचं एक आकृती समोर येते स्वप्नामध्ये रात्री तिथं झोपल्यावर शेतात. आणि माझा वाटा दिला नाहीस तू, माझा वाटा दिला नाहीस तू. मला समजत नाही म्हणलं की माझ्या ज्या व्यक्तीने मला ज्यानं दत्तक घेतलेलं माझ्या नावावर वाटा कुठला मागतोय, ते कोण मागतोय, काहीच कळायला मार्ग नाही. आणि सर म्हणले ही अशी गोष्ट आहे की ते व्यक्ती गेली निघून. ते व्यक्ती जवळजवळ 60-65 वर्षाचे रिटायर पर्सन, त्यांची आजी, ते दत्तक त्यांना दिलेली इस्टेट, हे सगळं मग किती भरपूर वर्षापूर्वीची गोष्ट. मग आता हे ह्यांच्या मागे आता असं आलंय म्हणल्यावर त्यांनी चालवायला घेतली ना ती जमीन नंतर. मग म्हणलं मला एक अनुभव माहित आहे, म्हणलं बुडत्या घरची इस्टेट म्हणजे काय की एखादा व्यक्ती ब्रह्मचारी गेला असला किंवा एखादी स्त्री तिच्या नावावर इस्टेट आहे पण ती कुणाला तर तिनं दान दिलेली असते किंवा हे केलेली असते, जर त्यांच्या इच्छेनुसार जर एखादी गोष्ट जर राहिली असली ती पूर्ण जर होत नसली तर ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात म्हटलं. मग ते कोणतेही असू शकते म्हणलं. मग ते म्हणलं नेमकं काय असू शकतं सर? त्याने मला मार्गशीर्ष महिन्यात फोन केला होता एका व्यक्तीनं. मग थोडं त्यांचं देवाचं नवरात्र वगैरे असतात, ज्योतिबाचं नवरात्र, खंडोबाचं नवरात्र असं सीझन होता. मी त्यांना सहज म्हणलं, मी पहिल्यांदा विचारतो की तुमचं कुलदैवत कुठलं आहे काय? ते मला म्हणले आमचं कुलदैवत असं असं देव आहे म्हणले, ज्योतिबा देवस्थान आहे वगैरे वगैरे असं तसं, खंडोबा पण आहे, ज्योतिबा पण आहे तसं. मी म्हणलं मग आता नवरात्र सुरू असेल म्हणलं तुमचं? नाही म्हणलं घातलं नवरात्र, सटीचं नवरात्र असतं म्हणलं, तुम्ही नवरात्र वगैरे नाही कसं काय म्हणतात? आता माझं स्वतःचं कुलदैवत नरसिंह आहे, नरसोबाचं नवरात्र असतं म्हणलं आमचं वैशाख महिन्यामध्ये. माहितीच नाही म्हणले सर. बापरे. म्हणलं असं कसं होईल म्हणलं, माहित नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी कुळधर्म कुळाचार असतो म्हणलं सर, आणि तुमच्या कुळाची देवता आहे म्हणलं. माहित नाही म्हणलं सर, ते खरं सांगतो म्हणले, मी असं पांडुरंगाला दर्शनाला येतो, वारी करतो, अजून देवाच्या वाऱ्या वगैरे करतो, हे करतो, पण हे कधी असं केलेलं माहित नाही म्हणले. मग मी त्यांना म्हणलं एक काम करा म्हणलं, तुम्ही हे जे तुम्हाला भास वगैरे होतात, स्वप्न दोष वगैरे या ज्या गोष्टी होत आहेत, यासाठी पहिल्यांदा तुम्ही ज्या ठिकाणी झोपायला जाता तिथं गेल्यानंतर जी व्यक्तीकडनं तुमची इस्टेट आलेली आहे त्यांचं कुलदैवत कुठलं होतं ते शोधून काढा. ते म्हणलं ते खंडोबा होतं म्हणलं. असं म्हणलं खंडोबाचं नवरात्र दोन्हीकडनं पण तुम्हाला खंडोबा किंवा ज्योतिबासारखं तुमच्या ह्याला आलेलं आहे म्हणलं, तुम्ही करत नाही म्हणल्यानंतर तो दोष असू शकतो म्हणलं साधारण. काय असं सर की एखाद्या कुळाची जी देवता असते ती तिचं रक्षण करत असते कुळाचं. म्हणजे माझा कुलधर्म कुळाचार पाळतो. कुलधर्म कुळाचार म्हणजे काय सांगतो तुम्हाला, आपल्यातले 2 देव असतात, देवी एक असते, आता जर सगळ्यांची जवळजवळ कुलस्वामिनी तुळजाभवानी, अंबाबाई किंवा तुळजाभवानी हे कुलदैवत असतं, देवीचं नवरात्र करतात. एक पुरुष देव असतो म्हणजे कोण, खंडोबा, ज्योतिबा, नरसोबा असे देव असतात, सिद्धनाथ वगैरे वगैरे, बरंच, पांडुरंग असतं कोणाला वगैरे. मग हे त्यावेळच्या कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार त्याच्या उपासना केल्या जातात. त्यामुळे ते कुटुंब व्यवस्थित सुरू असतं त्याचं चरितार्थ. जेव्हा पुढची पिढी वाढत असते, जर ते पिढी जर त्या गोष्टी जर करत नसल्या तर मागच्या पिढीने सांगायला पाहिजे, बाबा तुम्ही हे करा. सांगायची गरज नाही. घरामध्ये आता माझ्या आजोबापासून जर नवरात्र जर घातलं जसं मला दिसतंय आपण उपास करतोय, हे करतोय, पण ह्यांचं काय विषयच नाही, माहितच नाही. बरोबर. म्हणजे अगोदर कुणी केलंय का नाही हे पण माहित नाही. मग ते जे व्यक्ती आहे जी इष्ट ती खाऊ देत नाही. माझा भाग मला द्या म्हणजे कुठला भाग, तर माझ्या उपासनेचा भाग तुम्ही चालवत नाही पुढं. इस्टेट खाताय, खाताय पण उपासना नाही, उपासना नाही, ते जगू देत नाही. मग ते वाह्यात मार्गांचा त्रास हो, असे प्रकार होतात. मग यातून मार्ग काय, त्या व्यक्तीने विचारलं. म्हणलं आता मार्गशीर्ष महिन्यात थोडा तुम्ही दर्शनाला जाऊन या म्हणलं देवाला, दोन्ही पण सोबत घेऊन जावा मुलाला, मुलीला जे वेगळे विचित्र वागतात त्यांच्या दर्शनाला घेऊन जावा. त्या मुलाला मुलीला तिथं पायावर घाला आणि तिथं नाक घासून म्हणा
की बाबा मी इथनं पुढच्या वेळेपासून ही उपासना सुरू करतो देवा, माझं सर्व काही व्यवस्थित होऊ दे. आणि बघा काय फरक पडतो ते गेले 2-3 वेळा फोन केला, बोलले माझ्याशी, सर जाऊन आलो, असं झालं तसं झालं. जेव्हा जाऊन आले त्याच्यानंतर पूर्णतः घरामध्ये शांतता नांदत गेली हळूहळू. म्हणजे आणि ते ज्या जागेनंतर गेल्यानंतर तिथं जो तो त्रास होत होता, माझा भाग मला दे, माझा भाग मला दे, तो बंद झाला. तर आपल्याला काय वाटतं, माझा भाग दे म्हणजे काय, माझा हिस्सा दे. किस्सा दे. पण ज्या व्यक्तीने दानच केले ते हिस्सा कशाचा मागणार? ती कशाचा हिस्सा मागतो? उपासनेचा हिस्सा. तू हे पुढे केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी तुझ्याकडून घडल्या पाहिजेत. हे एक प्रकारे संकेतात्मक त्यांना सांगितलं होतं. हे एक अनुभव असा होता की कुलदैर्व आणि कुळाचार, कुळधर्म आणि कुळाचार माणसानं का केला पाहिजे आणि त्याच्या मागचं कारण काय आहे ते. बरेच लोक जे मानतात ते सगळेजण करतात. आता जे मानत नाहीत त्यांचे अनुभव वेगळे असतील, आपण त्याबद्दल काही न बोललेलो नाही. पण 100% ज्या आहेत, माणसं काय असतं सांगतो तुम्हाला, लक्ष्मी ही चंचल आहे. अमाप स्वरूपात जर आली तर ती स्थिर राहू देत नाही. ती स्थिर कधी राहते? जेव्हा उपासना तुमच्या जवळ असेल तेव्हा. जो माणूस उपासनेत असेल त्याला वाम मार्गाला जाऊ न देण्याचं काम ती उपासना करते. लक्ष्मी वाह्यात जात नाही. तर भयंकर अफाट पैसा आहे, सोनं नाणं हे ते आहे. ते कलियुगात म्हणलंय, सोन्यामध्ये कली असतो, पैशामध्ये कली असतो, पण त्या कलेला शांत करण्याचं काम गुरु महाराज करतात. अगदी बरोबर. उपासना करते. हा एक अनुभव असा होता हॉरिबल. म्हणजे ते रात्रीतनं ते दिसणं म्हणा, हे मग त्या व्यक्तीनं ते काय सहन केलं असेल आणि ती कुठल्या पद्धतीने आणि इतके स्टेट असून सुद्धा तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही आणि इतका त्रास तुम्हाला होतोय. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की कुलदेवतेची आराधना वगैरे जे काही आपलं पारंपरिक सुरू आहे घरच्यांपासून, ऍटलिस्ट माहिती नसेल तर आता विचारा. नाही बरोबर, माहिती काढून घ्या एक्झॅक्टली काय. आणि अजून एक सांगतो सर, आता बऱ्याच जणांना कुलदैवतच माहित नाही. मग यावरती पण एक उपाय आहे. कुलदैवत जर माहित नसलं, देवी स्वरूप आहे आणि एक देव स्वरूप आहे, नारळ ठेवायचा, 5 सुपारी ठेवायची, ओम कुलदेवताभ्यो नमः म्हणायचं. माहित नसले बरोबर, त्याला माहित आहे ना आपल्या कुळातले, हे आपल्याला जरी माहित नसतं, ओम कुलदेवताभ्यो नमः उपासना करायची. आणि असे म्हणतात सर की वर्षातून एकदा तरी तुम्ही जायला पाहिजे. 100% हजेरी पोहोचवली पाहिजे. म्हणजे कसं आहे, ते आम्हाला आठवण आहे तुझी असं ते वाटतं ना, की अरे हे विसरलेत आपल्याला, देवालाही वाटतं की विसरलेत. आता मला सांगा, तुमच्या घरात आजी आजोबा आहेत, उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण जायचो लहानपणी त्यांना भेटायला वगैरे. जर 1 वर्ष नाही गेलं तर त्यांचा आत्मा कसा की ते आले नाहीत रे. मग हे सुद्धा आई वडीलच आहेत आपले, आजी आजोबा, खापर पणजोबा, काय म्हणा, कुळपुरुष, कुळदेवताच मी. अगदी. मग त्यांनाही वाटणार ना की बाबा हे करते पण काहीच नाही करत, बघतच नाहीत. आपल्या गरज संपल्यासारखं होतं, असं नाही ना पाहिजे. अजून एक सांगतो त्यातलाच प्रकार, की जर ब्रह्मचार्याकडून जर आलेली असली संपत्ती, तर यावरती एक उपाय आहे. जो ब्रह्मचारी व्यक्ती गेला आणि त्याची जर आपल्याकडे जर संपत्ती आली असेल, तर त्यासाठी भीष्माष्टमी म्हणून एक व्रत आहे, जानेवारी महिन्याच्या दरम्यान. भीष्म अष्टमी म्हणून कॅलेंडरवर लिहिलेलं असतं. त्या अष्टमीच्या दिवशी काळे उडीद, पिंपळाचं झाड असतं तिथं, त्याला दिवा लावायचा, त्याला 11 प्रदक्षिणा मारून काळे उडीद व्हायचे. आणि ब्रह्मचार्यांना जे आवश्यक गोष्टी असतात, छत्री किंवा काय ज्या गोष्टी असतात, चप्पल वगैरे, हे ते जे ब्रह्मचारी व्यक्ती आहे त्याला ते दान देऊन टाकायचं. म्हणजे जो ब्रह्मचार्याची जर संपत्ती जर असली तर भीष्माष्टमी म्हणून हा एक व्रताचा प्रकार माझ्या आयुष्यात मला सांगितला होता. का तर माझे जे वडिलांचे चुलते होते ते ब्रह्मचारीच गेले आणि ते आमच्या घरातच राहायला होते. वडिलांचे चुलते म्हणजे माझ्या चुलत आजोबा, आणि त्यांची इस्टेट जमीन जे होती ते आमच्या वडिलांनी हे केली होती ना, विकली होती, वापरली होती. माझं लग्न होत नाही म्हटल्यानंतर एक जणांना हा पण दोष सांगितला की बाबा असं असं ब्रह्मचार्य, जिथं समाधी आहे घरात वगैरे वगैरे, त्या भाषेत. त्यावेळेला हा उपाय मी केला होता. म्हणजे बऱ्याच जणांना उपाय नसतात, पण अशा पद्धतीने तुम्ही त्यातनं मार्ग काढू शकता. आणि कसं आहे, बऱ्याच लोकांना माहिती नसतं, नाही माहित नसतं की कसं आहे ते, आणि ते असंच त्रास भोगत असतं, भोगतात. परत काय होतं, मग नको त्या ठिकाणी पैसे घालवतात. अगदी बरोबर. मी हे करून देतो, मी ते करून देतो. बरेच जण असतात चरितार्थ चालवतात त्याच्यावरती, पण नाही. हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर ज्यांना कोणाला त्रास होत असेल घरामध्ये, सहखुशीने एकदा कुलदेवतेला जाऊन दर्शन माफी मागा, दर्शन घ्या, आनंदाने प्रसाद घ्या आणि घरी या, आणि तुमचे प्रॉब्लेम डेफिनेटली सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. 100% सर, 100%. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल.
असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. ते करून ठेवा. परत आपण पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा सरांना बोलवणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.